हे गाईज व्हॉट्सअप. आज आहे 15 डिसेंबर आणि मी आलोय बाहेर कारण की 16 डिसेंबरला तेजलचा बर्थडे असतो. सो मी एकटाच आलोय बाहेर. तेजलला माहित नाहीये मी कुठे आलोय. तर मी केक घेण्यासाठी आणि तिला काहीतरी गिफ्ट घेण्यासाठी आलोय. तर आज तुम्हाला ह्या ब्लॉगमध्ये कळेलच मी काय तिला गिफ्ट घेतोय. रात्री 12 वाजता मी सेलिब्रेट करणार आहे. तिला काहीच आयडिया नाहीये. सरप्राईज असेल छोटंसं. तेजलला सांगितलंय मी जरा हेअरकट वगैरे करण्यासाठी आलोय. ऑलरेडी हेअरकट झालेला आहे माझा आणि मी चाललो आता तिला गिफ्ट घेण्यासाठी. तर पाहूयात. लास्ट टाइम आम्ही रेड वेल्वेटचा केक खाल्ला होता तेव्हा तेजलला तो खूप आवडला. त्यामुळे मी रेड वेल्वेटचा केक घेतला खास तिचा बर्थडेसाठी. दिस केक शॉप इज जस्ट नियर बाय आवर होम. येस वी हॅव द केक नाव. आणि आता आपण जाऊयात. थिओप्रोमा इथून मी केक घेतलाय. तर गाईज हे पाहू शकता मी इथे हाईड करून ठेवलंय तेजलचे गिफ्ट. इथे ठेवलेलं आहे. तर पाहूयात. बड्डेच्या टाइमलाच मी ते ओपन करणार आहे. बाहेर ठेवणार आहे 12 वाजता. इथेच बड्डे सेलिब्रेट करणार आहे आणि थोडंसं अरेंजमेंट करून घेतोय मी इथे. हेच गाईज फायनली हे सर्व सेट झालेलं आहे. छान दिसते. इथेच मी सर्व सेटअप करणार आहे. इथेच मी पूर्ण सेटअप करणार आहे. पाहू शकता गाईज फायनली सर्व सेटअप झालाय. आता 5 वाजत आले. तिला फक्त कळलं नाही पाहिजे की मी तिला सरप्राईज देणार आहे. मे बी तिने थोडंसं गेस केलंच असेल. नेहमी तिचा बड्डे छान होतो. हे पहा गाईज इथे केक लपून ठेवलाय मी. सो येस गाईज फायनली तेजलचा कॉल आलाय. सेंटरचं आमचं सर्व काम झालेलं असेल. पिक करण्यासाठी जातोय. लेट्स पिक हर अप अँड सी व्हॉट विल हॅपन नेक्स्ट. थँक यू. हॅपी बर्थडे. थँक यू. वाव. Birthday to you. Happy birthday dear Teju. Happy birthday to you. चांगलं आहे ना. मला पहिल्यांदा गिफ्ट ओपन करायचे. तो विशालनी मला न सांगता शॉपिंग केली आहे माझ्यासाठी. गिफ्ट घेतले. नाहीतर दरवेळेस मी असते आणि मग माझ्या चॉईसने तो घेऊन देतो मला. पण यावेळेस फर्स्ट टाइम त्याने घेतले. तू शोधत होती ना हे. सेम तसं नाही मिळालं पण थोडंसं सिमिलर टाईप मध्ये मिळाले. ते पर्स आहे ना. हो घ्यायचीच होती मला पर्स. किती किती शोधत होतो आपण. थोडी मोठी साईज घेतली. तुला मोठी घ्यायची होती ना थोडी. ओहो वाव भारी आहे रे. चांगली भारी वाटते. कलर पण छान वाटतोय. सोफ्याला मॅच झालाय. छान आहे खरंच. बसेल ना आता तुझं सामान सर्व. लेट्स ओपन सेकंड वन. 2 गिफ्ट है अभी. 2 गिफ्ट. कल भी गिफ्ट है मैडम को. कल भी. फिर कल भी गिफ्ट है ना. कल का तो स्पेशल गिफ्ट है अपना. माझ्या चॉईसने का उद्या. हो उद्या तुझ्या चॉईसने घ्यायचं आपल्याला. पण मला हेच जास्त आवडत. हो त्यामुळेच मी घेतले ते ड्रेस. मी तुला नाही का सांगितलं होतं मी जातो थोडं शेविंग वगैरे करून येतो. हेअर कट करून येतो आणि मग हे घ्यायला गेलो होतो. पा वाव. हा लेहंगा आहे. वाव कलर भारी आहे. असा कलर तू पाहत होती ना त्याच्या येलो मध्ये. मला घ्यायचाच होता देवीच्या वेडिंग साठी. मस्त खूप भारी. थँक यू.
हे गाईज, गुड मॉर्निंग. सो तर आज आहे माझा बड्डे. व्हिडिओची सुरुवात तर विशालनी केली आहे आणि त्यांनी खूप छान सरप्राईज दिलं मला रात्री. तुम्ही काल पाहिलंच असेल. मी रात्री झोपी गेले होते. मला इतकं वाटलं नव्हती की तो एवढं करेल म्हणून. जस्ट मला वाटलं होतं की तो उठवेल, विश वगैरे करेल, पण त्यांनी इतकं छान सरप्राईज केलं. आणि मेन म्हणजे त्यांनी जे गिफ्ट्स घेतले त्याची तर मला काहीच आयडिया नव्हती. म्हणजे 2 दिवसापासून तो मला असं सांगायचा मी शेविंग करायला चाललोय किंवा मी कपडे घ्यायला चाललोय स्वतःला जिमसाठी वगैरे. पण त्यांनी माझ्यासाठी शॉपिंग केली होती ती. आणि 2 दिवस लपून लपून ठेवत होता तो. बेडमध्ये ठेव, इथे ठेव. ते मला नंतर त्यांनी सांगितलं. कारण की तुम्हाला माहिती आहे, मला जर थोडा जरी डाऊट आला तरी त्याचं सरप्राईज फ्लॉप झालं असतं. सो ते खूप अवघड होतं त्याच्यासाठी की गिफ्ट घेतले पण ते त्यांनी एकदम व्यवस्थित लपून ठेवले. आणि त्यांनी केक वगैरे पण 8-9 वाजताच आणला होता. तो पण मला कळून दिला नाही, अशा ठिकाणी ठेवला होता. सो खूप छान वाटलं मला कालचं त्यांनी जे सेलिब्रेशन केलं माझ्यासाठी स्पेशली. आणि कसं आहे, तो गिफ्ट्स वगैरे देत असतो मला प्रत्येक वेळेस. पण काल जे त्यांनी गिफ्ट्स दिले, म्हणजे जे ड्रेस घेतला होता, पर्स घेतली होती, तर ती त्यांनी त्याच्या चॉईसनी घेतली आहे. म्हणजे नेहमी तो देतोच, पण यावेळेस त्यांनी स्वतः गेला तो मार्केटमध्ये आणि माझ्यासाठी घेऊन आला. तर खूप भारी वाटलं मला ते. असं असतं ना की आपल्या नवऱ्याने आपल्याला जे पण घेतलंय त्याच्या चॉईसनी, तर ते घालायला पण मला खूप आवडतं. तर विशालला आलेला आहे मस्तपैकी केक घेऊन आलाय. तर नायट्रोजिन पूर्ण हँडल करतो. हॅपी बर्थडे तेजल. थँक्यू. जिजू पण आलेत. या जिजू. हॅपी बर्थडे. थँक्यू. रेडी का तेजल? यस. येस. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर तेजल. हॅपी बर्थडे टू यू. थँक्यू. वेट गेन करू. वेट कमी करतोय आणि वेट वाढवायचं काम चालू आहे आता. एकच छोटा पीस होता. सकाळी जिम मध्ये सांगतात स्वीट खायचं नाही आणि केक घेऊन आले. एकदम आजचा दिवस चालतो. आज सर्व माफ का? अरे मोठा भाऊ आहे बाबा. जिजू नको नको आता लगेच नको. येस, तर फायनली आम्ही रेडी झालोय आणि बर्थडे गर्ल पण रेडी झालेली आहे. तेजल, कालचं गिफ्ट कसं वाटलं तुला? खूप छान वाटलं. म्हणजे लग्नाच्या आधी विशालनी मला एक तुला आठवतंय, तो 1 पीस दिला होता मला, त्यांनी गिफ्ट केलं मुंबईवरून घेतलं होतं. आणि ते गिफ्ट पण मला खूप आवडलं होतं. म्हणजे त्यांनी त्याच्या चॉईसनी फर्स्ट टाइम माझ्यासाठी घेतलं होतं. तर मी तो 1 पीस अजून ठेवलाय. आणि काल पण त्यांनी जाऊन शॉपमध्ये जाऊन मस्तपैकी छान लेहंगा घेतला, तर तो पण मला खूप आवडलाय. थँक्यू विशाल. भरपूर वर्षातनं असं झालंय की विशालनी शॉपिंग केली आणि माझ्यासाठी त्यांनी घेतलंय ड्रेस वगैरे. तर बर्थडे तर सेलिब्रेट करतोच आम्ही, पण म्हटलं ठीक आहे यावेळेस आपण काहीतरी गिफ्ट घेऊयात तेजलसाठी. आणि जसं मी तो 1 पीस ठेवलाय अजून पण, तसं मी हा ड्रेस पण ठेवणार आहे. कारण की तेवढीच आठवण असते आणि खूप भारी वाटतं की आपल्यासाठी विशालनी त्याच्या चॉईसने घेतले आणि ते घालण्याची एक आनंदच वेगळा असतो. आणि कधी तू घालणार आहे तेजल तो ड्रेस? आम्ही आता लवकरच फिरायला जाणार आहे. खूप मला खूप आवडला तो ड्रेस आणि मी लगेच घेतला तो. एक 5 मिनिटामध्येच मी शॉपिंग केली. छान घेतलं. मला वाटतं नेक्स्ट टाइम पण मीच घ्यावं तुला, कारण की कसं आहे तू खूप वेळ लावती. 1-1.5 तास लावती. इस्कॉन टेम्पलला जायचंय आपल्याला. छान मस्तपैकी दर्शन देवाच्या करायचं, पाया पडायचंय आणि त्यानंतर म्हणजे आमच्याकडे 2 ऑप्शन्स आहेत. आता पाहूयात काय आवडतंय मला आणि तुम्हाला पण कळेलच मी नेक्स्ट 3रं गिफ्ट काय घेते ते. आणि मस्तपैकी रात्री आम्ही डिनर साठी जाणार आहे छान ठिकाणी. तर ब्लॉग कंटिन्यू. हे पहा, मस्तपैकी तेजलने ट्रॅडिशनल वेअर केलंय आणि खूपच प्रेटी दिसतीये, ब्युटिफुल. कसा वाटतोय ड्रेस गाईज? कमेंट करून मला नक्की सांगा. आणि जे माझे कंटिन्यू ब्लॉग बघताय त्यांना कळलंच असेल, मी हा ड्रेस रिसेंटलीच घेतलाय कॅम्प मधून. आणि विशालनी दिलेली बॅग. सध्या तर काहीच नाहीये, पण बॅग मी फुल भरून येणार आहे. काय घेणार तुझ्यामध्ये? असं काय काय घेणार आहेस तू? हे बघा, थोड्याच काहीच वेळात नाहीये. मीच ठेवलं नाही काहीच. असं काय घेणार आहे तू? थोड्याच वेळात आता ती भरलेली दिसेल तुला. अरे बापरे. पैसे घेतलेत ना तेवढे? थोडेच घेतले ते. या फोन मध्ये आहेत ना ऑनलाईन? हो आहेत. या फोन मध्ये. चलो लेट्स गो देन. चलो गाईज. सो गाईज, सँडल्स पण मी नवीन वेअर केलेत.
भारी दिसतात आहेत ना? हो. त्याच्यावर हेअर्सला काय केलंय तू? छान वाटतात ना? हो. जस्ट हेअर स्पा ॲट होम. अरे वा, छान वाटतंय पण हेअर्स. आता आम्ही लिफ्टच्या इथं फोटोज काढत होतो आणि तेवढ्यात लिफ्ट आली आणि मी विशाला पटकन म्हटले चल लवकर गाडी आली म्हणून. कसं होतं गाडी आली? आता लिफ्ट आली. आता लिफ्ट मध्ये बसतो आपण. चलो मॅप लावायचा का? नको. सो गाईज तर आम्ही आत्ता चाललोय इस्कॉन टेम्पलमध्ये, जे की आमच्या घराच्या नियर बायच आहे. एक 20 to 30 मिनिट्स लागतात आहेत. सो तिथे जाऊन मस्तपैकी दर्शन करणार आहे आणि मग आम्ही नेक्स्ट पुढचं प्लॅनिंग करणार आहे. मॅप लावा मॅडम. येस, मॅप लगाव. खूप छान वाटतंय. भरपूर दिवसातून आम्ही घरी आहे आज. ऑलमोस्ट 1 महिना आम्ही फक्त कामच केलंय आणि आज खूप दिवसांनी घरी असल्यामुळे खूप छान वाटतंय आणि त्यात माझा बर्थडे पण आहे. तरी पण आज आपण खूप फिरणार आहे. घरी म्हणजे फिरणारच आहे आपण. पण भारी वाटणार आहे दोघ जण फिरतोय तर. विशाल मला बोलत होता की आपण महाबळेश्वरला वगैरे जाऊयात, पण आम्ही कुठेतरी एक मोठी ट्रिप प्लॅन करतोय 9-10 दिवसाची. सो येस, त्यासाठी आम्ही आता जात नाहीये. त्यासाठी आम्ही आता जात नाहीये. तर गाईज मॅप लावला आणि तिथे आम्हाला कळलं की मंदिर 1 वाजता बंद होतं. सो तर ठीक आहे, आमच्या इथेच राधाकृष्णाची खूप सुंदर मंदिर झालंय नवीन, तिथे पण आम्ही गेलो नव्हतो. सो तर आम्ही तिथे जाणार आहे आणि इस्कॉनला मग आपण पुन्हा कधीतरी जाऊयात. येस, 1 वाजता पण होता, आयडियाच नव्हती आपल्याला, आपण निघालो. आणि आता मी जेव्हा मॅप लावला तेव्हा मला कळलं की मंदिर बंद झालंय म्हणून. पण आमच्या इथले पण खूप सुंदर आहे मंदिर, तुम्हाला ते पण पाहायला मिळेल. काळेवाडी फाट्याच्या इथेच आहे, पिंपरी चिंचवड मध्ये. सो जाऊ. पार्किंग पण आहे. हो, पुण्यासारख्या ठिकाणी पार्किंग आहे मंदिराला. खूप छान आहे त्याची. आणि मेन म्हणजे हे मंदिर संध्याकाळचं जास्त भारी दिसतं ना, लाइटिंग मध्ये वगैरे. पण येऊ आपण एकदा. 1 वर्ष झालं असेल ना हो. मंदिर बांधून, आणि आता आम्हाला वेळ मिळाला 1 वर्षाने. चलो. विशालने गॉगल घातलाय, मी विसरले. होता ना गाडीमध्ये घालायचं. खूपच भारी आहे ते जल. भारी आहे, चल जाऊया. ते पण बंद. 1 वाजता सगळेच बंद होतात. जाऊ दे, इथूनच दर्शन घेऊ. हो. सो गाईज तर हे मंदिर सुद्धा बंद होतं राधाकृष्णाचं, त्यामुळे आम्ही बाहेरूनच दर्शन घेतलं. पण खूप सुंदर मंदिर आहे. आम्ही इथे नक्की पुन्हा येऊ. हो ना विशाल? हो, आणि नेक्स्ट टाइम आपण रात्रीच्या वेळेस येऊ. येस, रात्री भारी दिसते. म्हणजे आम्हाला अशी काही आयडियाच नव्हती की 1 वाजता सर्व मंदिर बंद होतात, नाहीतर आम्ही लवकरच आलो असतो. पण ठीक आहे. सो गाईज आमचा परत एकदा प्लॅन चेंज झालाय. तर आता आम्ही चाललोय शिरगावला साईबाबांचं दर्शन घ्यायला. विशाल म्हटला तितकंच आपलं मस्त छान लॉंग ड्राईव्ह पण होऊन जाईल आमची मस्तपैकी. आणि त्यानंतर मग आम्ही जाणार आहे त्याच्याला गिफ्ट घ्यायला. भरपूर वेळ आहे आपल्याकडे, आता जस्ट 1 वाजलाय. सो लेट्स गो. चलो जाऊयात आता आपण शिरगावला मस्तपैकी, आणि छान आता आम्ही सॉन्ग वगैरे ऐकत मस्त गप्पा मारत जाणार आहे. चलो, तर आम्ही इथे पोहोचलेलो आहोत. सो तर काहीच गर्दी नाही. छान वाटतंय ना विशाल? खूप मस्त वाटतंय. इथे आहे मंदिर, जाऊया. दोनच मिनिटांमध्ये आमचं दर्शन झालंय आणि बाहेर आलो. सुंदर दर्शन झालं. बसलोय आता इथे. काहीच गर्दी नव्हती आणि खूप छान वाटतंय, पीसफुल वाटतंय एकदम. फिनिक्स मिलेनियम मॉलला भारी केलंय रे विशाल डेकोरेशन. लेट्स हॅव सम ज्यूस आणि मग आपण पुन्हा फिनिक्स मॉलला येऊया. येस, इथेच पाहूयात, आहे तिथे भरपूर स्नॅक्स साठी वगैरे. पैकी छान ज्यूस पिणार आहे. जेवण तर आम्ही घरीच केलं होतं. मी चिकू ऑर्डर केला आणि विशालचा पायनॅपल. येस.
हे गाईज तर आम्ही मॉलमध्ये आलोय आणि आता मूवी पाहण्यासाठी जातोय. मस्त पुष्पा 2 मूवी हो. आम्ही अजून पाहिला नाहीये, so आम्ही टाइमच तो मिळाला पाहणार नव्हता आहे. आम्हाला पाहण्यासाठी आणि आता आम्ही जातोय मूवी पाहण्यासाठी. तर Let's go. येस मूवी पाहूयात. So which one is better? फायनली 8 वाजता माझी शॉपिंग झाली आहे. काहीतरी घेतलंय मी. येस वॉच घेतलेला आहे. हेच घेतले ना तेजल? बॅक साईडला तेजवीश टाकूयात. येस सो तर मी वॉचच्या बॅक साईडने सो येस फायनली मी वॉच घेतलाय आणि खूप भारी वाटतंय. दिवसभर आम्ही फिरत होतो मॉलमध्येच, काय घ्यायचं गोल्ड पण पाहिलं, पण मला काही आवडतच नव्हतं. त्यानंतर देन फायनली मध्ये मी डिसाईड केलं की वॉचेस घेऊयात आणि मी घेतलंय छान वॉच गोल्डन कलरमध्ये. कॉपर माझ्याकडे भरपूर आहेत, सो म्हटलं यावेळेस काहीतरी वेगळं ट्राय करावं, त्यामुळे मी गोल्डन वॉच घेतलंय. खूप भारी आहे. थँक्यू विशाल. यू आर वेलकम बेबी. चलो आता आम्ही थोडं घरी जातो, फ्रेश वगैरे होतो आणि देन मग डिनर करायला जाणार. चलो मस्तपैकी आम्ही रेडी झालोय आणि हे मी जे लटकवलंय हे माझ्यासाठी नाहीये, हे तेजलसाठी. तिला जर थंडी वाजली तर हे तिला द्यायचंय, त्यामुळे मी घेतलंय. थँक्यू. चलो रेडी झालोय आम्ही. वन पीस वेअर केलाय मी, विशालने ब्लॅक कलरचं शर्ट वेअर केलंय. सो जाऊयात आता. चलो आम्ही आलेलो आहोत डिनर साठी JW मॅरिएटला. विशाल इथे आलो होते आपण, इथे व्हिडिओ काढायचो आधी इथे खाली.
गाईज, सो तर मी आता आलेली आहे घरी. 5 वाजलेत आता संध्याकाळी आणि तुम्ही पाहिलंच असेल खूपच छान बड्डे सेलिब्रेशन झाला. 3 दिवस बड्डे माझा चालू होता. विशांनी 12 वाजता पण केला, त्यानंतर कालसुद्धा तुम्ही पाहिलंच असेल आम्ही खूप छान सेलिब्रेशन केलं आणि आज माझ्या स्टुडंटनी पण बड्डे सेलिब्रेट केला. खूपच भारी वाटतंय आणि मला आज एवढं मात्र नक्की कळलंय की मी खूप छान अशी माणसं कमवली जी की माझ्यावर खूप प्रेम करतात. त्यांचे सगळ्यांचे ब्लेसिंग्स, त्यांचे विशेष हे पाहून मला खूप भारी वाटलं. सो थँक्यू सो मच ऑल ऑफ यू. आणि खूप भारी वाटतंय मला. माझ्या लाईफमधलं फर्स्ट वॉच असेल की जे की इतकं कॉस्टली आहे आणि खूप भारी वाटतंय. आणि तुम्हाला मी बोलले होते की मी तुम्हाला एक सांगणार आहे. रात्री आम्ही JW मॅरिटला गेलो होतो जेवायला. तर असंच एक 6-7 वर्षापूर्वी पण आम्ही तिथून नेहमी जायचो. 31st असू दे किंवा क्रिसमस असू दे आणि पाहायचो की आपल्याला इथे JW मॅरिटला नक्की यायचं आहे एकदा तरी. त्यावेळेस इतकं बजेट नसायचं, पण आज काल फायनली आम्ही तिथे गेलो, डिनर केलं. खूप भारी वाटलं. म्हणजे एक असं आपण जे ड्रीम पाहतोय ते कम्प्लीट होतंय आणि ते फक्त तुमच्या प्रेमामुळे. दोघे मिळून जे स्वप्न बघतोय ते दोघे मिळूनच कम्प्लीट करतोय. तुम्ही पण नेहमी स्वप्न पाहत राहा आणि ती कम्प्लीट करत राहा. खूप एक आनंदच वेगळा असतो आणि मी तर खूप खुश आहे. तुम्हाला माझ्या फेसवरनंच कळत असेल माझ्या चेहऱ्यावरचा आनंद. सो थँक्यू सो मच माय डिअर स्टुडंट्स, माय लवली हजबंड. विशाल पण आता व्लॉग एडिट करताना त्याला पण हे दिसेलच सर्व. सो येस, थँक्यू. भरपूर जणांनी मला इंस्टाग्रामवरती पण भरपूर स्टोऱ्या मेन्शन केल्यात. सो थँक्यू सो मच. आणि जे पण माझे व्लॉग पाहतात आहेत, मला इतका छान सपोर्ट करतात आहेत. सो थँक्यू ऑल ऑफ यू. असाच सपोर्ट करत राहा, प्रेम देत राहा. आणि आता मी हा व्लॉग इथेच एंड करते. तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला ते कमेंट करून मला नक्की सांगा. बाय बाय गाईज, लव यू ऑल.